पुण्यातील कल्याणी नगरमधील हिट अँड रन केसनं संपूर्ण देशाला हादरा दिला। त्यानंतर मुंबईतल्या वरळीतून हिट अँड रनच्या घटनेनं मुंबई हादरली। यात एका महिलेचे प्राण गेलेले आहेत, तर कार चालकानं घटनास्थळावरून पळ काढलाय। वरळीतील ॲट्रिया मॉलजवळ ही दुर्घटना घडली। याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधीनं। पाहूया। वरळी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज सकाळी हिट अँड रनची घटना घडली। या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला होता। हीच ती गाडी आहे। या अपघातात पण पाहिलं तर त्या महिलेला काही अंतरावरती आरोपीने फरफटत नेलं। जरी आपण गाडी लक्षात घेता यावरती आपण पाहतोय की या ठिकाणी विन सीटर्स साडीचे या ठिकाणी हे देखील धागे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। बरोबर कुठल्या तरी पक्षाचा सिम्बॉल देखील या ठिकाणी गाडीवरती पाहायला मिळतोय, जो या ठिकाणी खोडण्याचा प्रयत्न देखील झालेला आहे। एकूणच या घटनेनंतर वरळी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतला असून त्याची चौकशी देखील आता पोलीस करत आहेत। माझ्यासोबत या ठिकाणी मनसेचे माजी नगरसेवक संतोष झुरी सर आहेत। सर, काय सांगाल, एकूण ज्या घटना अशा वारंवार घडत आहेत, काय आपली मागणी राहणार आहे? तर खरोखर ही दुर्दैवी घटना आहे। तुम्ही बघत असाल की हा ट्रॅफिक सेन्सच हा कोणाला राहिलेला नाहीये। नवीन बिल्डिंग्स बांधतायत, डेव्हलपमेंट होत आहे, त्यांना पार्किंगच्या जागा उपलब्ध नाही, गाड्या रस्त्यावर उभ्या करतायत, हे सगळे प्रकार आहेत। आता दुर्दैवी एवढी जबरदस्त दुर्दैवी घटना झालेली आहे की ही जी गाडी, हा कोणतरी मोठा बापाचा मुलगा दिसतोय की त्यांनी जी पदर त्याचा अडकलेला आहे तुम्ही बघताय, आणि त्याच्यामध्ये अडकल्यानंतर सुद्धा त्यांनी 3 ते 4 किलोमीटर तिला फरफटत नेलं। एकदम दुर्दैवी घटना। आणि त्या जो प्रदीप नाकवा आहे त्याच्या समोर ही घटना घडली। तो गाडीला थांब 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 ओरडतोय तरी त्यांनी थांबवली नाही, आणि त्याच्या समोर तिला फरफटत घेऊन गेलं। जवळजवळ 3 ते 3.5 किलोमीटर फरफटत नेलं आणि तिचा दुर्दैवी अंत झाला। ही खरोखर दुर्दैवी घटना, आणि यांनी याच्यावर काहीतरी शिकलं पाहिजे सरकारने आणि काहीतरी नियम केले पाहिजे। अनुप रस्तोगीसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपलीये मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा